जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हम्म. आपला आता अभ्यासक्रम तर पूर्ण झालेला आहे, पण जर का कोणाला काही शंका असतील तर आपण त्या घेऊ शकतो. आणि जर का तुम्हाला सगळ्यांनाच असं वाटत असेल की नाही, आम्हाला आता आमचा स्वाध्याय करायला वेळ हवा आहे, तर मग आपण हा क्लास बंद करून मग तुम्ही तुमच्या अभ्यासाला पण जाऊ शकता. मला अभ्यासाबद्दल नाही शंका, पण मला पेपर बद्दल विचारायचं आहे. तर ते ह्या वेळेस मागच्या पेक्षा वेगळं होत आहे ना काहीतरी, की मागच्या वेळेस प्रत्येकाने मेसेज पाठवला होता आणि मग पेपर मिळाला होता. तसंच या वेळेस आहे का वेगळं नाही आहे? नाही, आता या वेळेला दिलीपजी भारतीय वेळेनुसार जी काही आहे त्यांची अ, परीक्षेची वेळ 24 तारखेची, त्याच्या आधी 10 मिनिटं पेपर पाठवतील सगळ्या ग्रुपला, प्रत्येक विद्यार्थ्याला, सगळ्याच ग्रुपला. म्हणजे सकाळ संध्याकाळच्या बॅचेसचा ग्रुप एकच आहे ना आपला. हा, हो. त्यामुळे सगळ्यांनाच मिळेल. ज्याला जेव्हा वेळ मिळेल त्यांनी सोडवा, फक्त वेळ लावा 2 तासाची आणि पेपर आणि सोडवा आणि संपल्यानंतर पाठवा. आणि पाठवायचं म्हणजे ते जे कागद दिलं होतं आपण म्हणजे आम्ही प्रिंट आउट काढलं होतं त्याच्यावरतीच लिहून परत त्यांना पाठवायचं का? स्कॅन करून नेहमी स्कॅन करून. हा. स्कॅन ओके. PDF करून. ओके. इंडिव्हिज्युअली त्यांना पाठवायचं. हो. आणि निशिगंधाताई, तुम्हाला जर का काही अडचणी आल्या तर ह्या वेळेला आपण त्या आपल्याच खंडामध्ये सोडू तुमच्या अडचणी. हा हा, चालेल ना, फारच बरं होईल. हं. उत्तम होईल, आमच्या आळशीपणाला जरा मदतच होईल. नाही, याच्यात आळशीपणा नाही, ते प्रत्येकाने पाठवली होती आपापल्या. ना तुम्ही PDF ची कशी करायची ते ते वाचलंच नाही आम्ही मुळी. ते हरकत नाही, पण म्हणायचा उद्देश काय की आपण भारतातल्या लोकांना कशाला त्रास द्यायचा, हो, ते जेव्हा तर इथे आहे. आपण उपलब्ध आहोत लोक. आहे. चालेल. आम्ही आणि त्रास द्यायला तयार आहोत, कोणी घ्यायचा ते बघा आता. हो हो तुम हो. तुमच्याकडे आयफोन असेल ना, तर नाही, माझ्याकडे नाही, अँड्रॉइड आहे. नाही. ओके, अँड्रॉइड. कारण अँड्रॉइड मध्ये पण असेल, मला माहित नाही, पण तुम्ही फोटो कॅम काढले. स्कॅनर आहे ना, कॅम स्कॅनर पण आहे. कॅम स्कॅनर आहे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा फोटो काढले ना, की प्रिंट ऑप्शनला म्हणजे आता मी सपोज 5 पेजेस आहेत, तर 5 पेजेसची फोटो काढले आणि ते सगळे 5 फोटो सिलेक्ट करून प्रिंट ऑप्शनला गेले, तर प्रिंट टू PDF म्हटलं की ते फाईलमध्ये तयार करतं. हो म्हणजे का? स्कॅन पण करायची गरज नाहीये. हा, फक्त कसं होतं ना विशाखाताई, तुम्ही जर का कॅम स्कॅनर वापरला ना, तर तुम्ही त्याचे जे बॅकग्राऊंड नॉईज जो असतो ना तो फोटोचा, पण. हम्म. तो सगळा तो क्लीन करतो. म्हणजे स्वच्छ पांढऱ्या पेजवर, पानावर तुम्ही निळ्या किंवा काळ्या अक्षरात लिहिलेलं येतं. म्हणून मी जरा कॅम स्कॅनर वापरणं चांगलं म्हणतो. चांगलं म्हणतो. हो, पण म्हणजे ते नसेल किंवा समजत हा, नसेल तर फोटोचही नसेल तर नाईलाज आहे. इझी आहे. हा. पण नाही जमलं तर निशिगंधाताई, तुम्ही सरळ आमच्यापैकी कोणालाही पाठवा, हो मला हो. पाठवा, मी तुमच्यासाठी करून सगळं पाठवीन, काही काळजी करू उत्तम नका. कारण उत्तम, की धन्यवाद. तुमची उत्तरं मी तर काही बदलणार नाही आणि बदलू शकत पण नाही, कारण की तुम्ही मला फोटो पाठवणार. नाही, आणि काय मिळणार आहे कुणाला काही उत्तर? बरोबर आहे इथे तेच. कुणाला काही दाखवायला जायचंय? चालेल. आहेत ठीक आहे. मग कोणाला काही शंका वगैरे अजून? हा सर, मला ते तम म्हणजे काय, तम व्याकरण दृष्ट्या काय आहे मला नाही कळलं ते. कुठल्या ह्याच्यामध्ये? तम हा शब्द. हा, बर ठीक आहे. आपण मग विभक्ती प्रत्यय माझ्या मते म्हणजे बघायला पाहिजे तुम्हाला, असं हो, थोडक्यात मी पाहिले, मला तुम्ही. नाही सापडलं पण त्यात. बर ठीक आहे, आपण मग करूयात, काहीच हरकत नाही. द्वितीय पाठ नको आपल्याला, आपल्याला पहिल्या ह्याच्यावर जायचंय. प्रारंभ, आणि आपण माझ्या मते त्वम मध्ये शिकलो तो, चौथ्या पाठात असेल ते. ठीक आहे. अहम शिकलो, इथे युष्मत. आणि मी शेअर करतो माझं ते पान आलं की मी शेअर.
युष्मद आधी होऊन गेला का? हा पण इथे आहे. अहम आधी आहे युष्मतच्या. चौथा पाठ होतो सर. युष्मद शेवटी शेवटी हो मी शेवटच बघतोय. त्वम युवाम युएम पर्यंत त्वम त्वा युवाम वाम वगैरे त्वया युवाभ्याम तुभ्यम ते युवाभ्याम वाम प्रत्युवाभ्याम युष्मद. ते 6च आहे म्हणून ते तुम्हाला माहिती नाहीये. बरोबर आहे. ठीक आहे. ओके. माझ्या मते तुमचं ते जे सर्वनाम आहे ना ते चालवणं अजून झालेलं नाहीये म्हणून तुम्हाला माहिती नाहीये निशिगंधाताई. कारण की तुम्ही आतापर्यंत फक्त मी आणि तू ही 2च सर्वनामं चालवायला शिकलात. आणि तम वंदे रघुनंदनम म्हणजे त्या रघुनंदनाला मी नमस्कार करते, त्यातला तो तम आहे. निशिगंधाताई आहात का तुम्ही? माझं ऐकू येतंय सगळ्यांना? हो हो येते. हो सर. हो. तर 6 दिलाय आपल्याला तुम्ही. हो हा दिला. दिलाय 6ची द्वितीयेतली हा. ही आवृत्ती द्वितीय प्रथम आहे हे एक वचन आहे द्वितीयेचं ते. एक वचन आहे ते. हो मला द्वितीयचं कसं एक दिसलं वचन आहे मी? पण ते तुम्हाला सह शिकवला होता का? हो शिकवलाय. शिकवलंय. मग तो 4थ्या धड्यात नसेल, मग नंतर कुठेतरी असणार आहे अभ्यासक्रमात. पण शिकवलंय आम्ही, तो लिहिलेला आहे. अच्छा नाही लिहिलेलं कारण असेल म्हणजे हो हो म्हणजे मला माहिती आहे तुम्हीच तो पण पाठवला होतात मला वाटतं 6 तो सगळ्या ते नाही. ग्रुपला. ते नाही नाही. दिलीपजींनी परिशिष्टामध्ये पाठवलं असेल एखादवेळी. हा त्यांनी पाठवला त्याच्यात होता हा कोणीतरी. हा मला आता ते आता दिसलंच ठीक नाही पण. आहे. एक मिनिट करू आपण. थांबा, मी शेअर करतो पहिले सगळ्यांना तुम्हाला. मेमराईज म्हणून त्यांनी पाठवलं होतं. अहम आवाम वयम त्वम युवाम युयम 6 तौते. बघतो ना माझ्या. आणि ते स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी हो तिन्ही आहे. हो, सा तिन्ही ते दिलेले. तहा तत ते तानी. बरोबर आहे. एक मिनिट आपण बघू ना ताम ते तुमच्या. ताः सा ते ताः ताम ते ताः तया ताभ्याम ताभिः तस्यै ताभ्याम ताभ्या. आणि जर पुल्लिंगात तस्मै असतं, इथे तस्यै आहे. तस्याः बरोबर आहे. ताभ्याम ताभ्या तस्याः तयोः तासाम तस्याम तयोः तासु. बरोबर आहे. मग ते परिशिष्ट म्हणून एक फाईल पाठवली होती PDF, त्याच्यात हा असायला पाहिजे. बरोबर, पण परिशिष्ट. मी बघायला जरा चुकले म्हणून, म्हणजे नीट मी नाही पाहिलं म्हणून तुम्हाला जरा अगदी दिली आता. नाही नाही हरकत नाही, आपण बघूयात ना, सगळ्यांसाठीच बघूयात. याच्यावर काय हे ओपन होत नाही. हे गेल्या वेळी मी बऱ्याच वेळेला ह्या लॅपटॉपवर कधी उघडत नाही. इट सेज इट्स ओपनिंग. तत् स्त्रीलिंगी पण पाठवलंय त्यांनी. हो त्यांनी हो बरंच स्त्रीलिंगी मोठं नपुंसकलिंगी सगळं पाठवलंय. ठीक आहे. हे लिहिलेलं माझ्या लक्षात नाही, नीट पाहिलं. तृतीय हे बघा. पाठात आहे का ते? तृतीय पाठाच्या वेळेस पाठवलं होतं मला. मालया झालंय, गच्छ गच्छ वगैरे, भवती फलम फले वगैरे, वयम. हे बघा इथं अहम अस्मत आहे. इकडे भविष्यकाळ शिकवलाय. कथयती कथयिष्यति क्षालयिष्यति हे सगळे भविष्यकाळ झाले आपले. ही परत वेगवेगळ्या प्रकारची हे केली. 6 10. हा हे बघा इथे दिसतंय मला हे 6 तौ ते 7 ते 10 म्हणजे जस्ट एक वचनात प्रथम वचन म्हणजे प्रथमा शिकवली आहे. नाही त्यांनी नाही, 7वी पर्यंत पूर्ण. सगळं पाठवलं होतं. हा पूर्ण बारीक पाठवलं. हा 2 मेमराईज. हा पेजेस ते पाठवलेले आता आहेत. तुमचं खालचं आहे ना मेमराईज, तिथे असणार आहे ते बहुतेक. हा 2 पेजेस पाठवले होते सेपरेट, त्यात ते हो. बारीक नाही मग हे नाही, हे बऱ्याच हे पेजेस नाही, आहे. हे नाही, हे नाही. 26 पानी आहे. मग दोन सेपरेट नाही. पेजेस पाठवले होते, नंतर त्यात आहे, प्रिंट काढलेली आहे मी. बर एक मिनिट मी बघतो हा जरा.
दुसरं कुठलं म्हणतात दिलीपजी? हा आपला 2026 आहे नाही का? जय जय शिक्षक हा, इथे बघूया. समजलंय ते. एकच मिनिट द्या. हम्म. हो 26 कोविद आहे हा. आणि आपला कुठे आहे मग वर्ग? संस्कृत 24 2026 संस्कृत ऐच्छिक. जय जय सत्संग. आपण बऱ्याच दिवसात व्हॉट्सअपवर काही बोललोच नाहीये का काय? नाही, एवढं खाली नाही जाणार. जागृती विशेष संस्कृत. हा तर जुना आहे आमचा वर्ग. हम्म, ठीक आहे, याच्यात बघूया. याच्यात मिळालाच पाहिजे ते. परिशिष्ट सर्वनाम हे झालं. संस्कृत अभ्यास सराव. हो, संस्कृत अभ्यास सराव म्हणून त्यांनी त्याच्यात आहे का? नाही, त्याच्यात नाही, पण नाही. असं तेही 2 पानीच आहे, पण त्याच्यात दोन नाहीये. बारीक अक्षरात 2 आडव्या पानावर पाठवलंय, म्हणजे आडवा पेज आहे असं. बर, आडवं पेज म्हणताय का? बर, इथे हं. प्रश्न आहेत. संस्कृत पेपर फेब्रुवारी तुमची जी परीक्षा झाली ती अव्यय नाही, प्रारंभ नाही. संस्कृत हो बरोबर आहे. संस्कृत विभक्ती 17/4/2026 असा त्याच्यावर दिनांक आहे. संस्कृत विभक्ती 17.04.2026 असं फाईलचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये बघा, देव, राम, माला, फलम, अस्मद, युष्मद, तत् पुल्लिंगी, तत् स्त्रीलिंगी, तत् नपुसकलिंगी, मती म्हणजे रस्व इकारांत स्त्रीलिंगी, आणि हो हो हा कुठला आहे कह पुल्लिंगी, आणि शेवट तत् नपुसकलिंगी त्यांनी परत 2दा झालाय तो वाटतं. हो. बरोबर आहे, ते टेबल आहे ते. हा, टेबल हे मला टेबल अगदी 2 आठवत आहे. हे मी आणि टेबल दिलीपजींनी पाठवलेले. म्हणून आम्ही अजून केलं एक होतं. टेबल पाठवलेला आहे. नाही, तो टेबल ते नाही. मला लक्षात येत नाही कुठलं म्हणताय आता. नाही, माझ्याकडे ते एकाच ह्याच्या 2 प्रिंट आहेत. हाच आहे. बर बर बर. तुम्ही 2 तुम्ही फाईलचं नाव काय म्हणालात? मी एक काम करतो ना, मी तुम्हाला हे परत हाच फॉरवर्ड करतो. हम्म, हो चालेल. नाही तर निशिगंधाताई तुम्ही त्याचे फोटो टाका. अं, हा, माझ्याकडे आहे प्रिंट काढलेला. तुम्ही लता फोटो कुलकर्णी. टाका ना. चालेल. 2026 जय जय संस्कृत ला पाठवायचंय. हे बघा, मी सगळ्यांना परत तोच तक्ता पाठवलाय व्हॉट्सअपवर. चेक करा एकदा चालेल. सगळ्यांनी परत आलाय की नाही. हो हो, आलाय. संस्कृत हा विभक्ती आला. हा, म्हणजे कसं होईल ना, तो एक आडवाच्या आडवा प्रिंट आउट घेऊन जरी तुम्ही लावलात भिंतीवर ना, आणि येता जाता बघितलं तरी पाठ होतं. ठीक आहे, आपण शंकांकडे वळायचं का जरा, कोणाच्या असतील तर. हम्म.
नाही नव्हतं. मी आत्ताच आपण ओपन केलंय. ठीक आहे. डाउनलोड मध्ये ठेवलं होतं का मी? आपण ही रिफर करतो. बरं, मग आता इथल्या कुठला एखादा पाठाविषयी काही तुम्हाला आहे का शंका? किंवा या पाठामधले, जसं काल अपर्णाताईंनी मला विचारलं होतं की सर याचं मला या पाठामधलं हे नाही कळलं, त्या पाठातलं ते नाही कळलं. एकदम शांतता काय बरं? तसं वाचन चालू आहे अजून, असं कळत नाहीये नेमकं काय करायचं. बर, पण एक काम करा मग तुम्ही, की ज्या वेळी शंका येतील ना त्या लगेचच्या लगेच ग्रुपवर शंका टाका. म्हणजे तुमच्या नाही बॅच तर मधलं, विसरायलाच होतं. हा, एक तर विसरायला होईल, दुसरं म्हणजे विसरायला. तुमच्या आपल्या सकाळच्या बॅच मधल्या इतर कोणाला जमलं तर तो उत्तर देईल, नाहीतर संध्याकाळच्या बॅच मधले विद्यार्थी आहेत, कदाचित त्यांच्यापैकी कोणाला माहिती असतील ते उत्तर देईल, मी उत्तर देईन, दिलीपजी उत्तर देतील. म्हणजे आपल्या शंकांचं निरसन व्हायची शक्यता वाढते ना. बरोबर. चालेल. आणि आपण मग उद्याला भेटायचंय का असंच? पण जर का तुम्हाला वाटत असेल की हा वेळ वाया जातोय असं आपला, वाटतं की वाचनच करतो आम्ही आता, वाचनच करायला पाहिजे बर, हा, कारण की नाही तर मी सगळ्यांच्या यायला मते. तयार आहे, माझ्या बाजूनी तयारी आहे दररोज शेवटच्या दिवसापर्यंत यायची. वाचन करतो सर आम्ही. वाचन करतो. बर, आता हे बघा, आज तर वार आहे गुरुवार आहे, शुक्रवार. बरोबर आहे, उद्या शुक्रवार. म्हणजे तुमच्याकडे शुक्रवार उजाडलाय, माझ्याकडे गुरुवार आहे अजून रात्र. हो हो. आणि मध्ये एक मग फक्त शनिवार उरतोय. मग शनिवारी भेटायचंय का सकाळी? नाही, वाचन करतो सर आम्ही. म्हणजे आता आमच्याकडे गरज शनिवार नाही, मग उठतात. आता परीक्षेसाठी हो. तुम्ही एकदम एकदम म्हणजे आता परीक्षाच तुम्ही द्याल, म्हणजे आपलं हो. बोलणं होणार नाही म्हणजे आता. हो सर. म्हणजे शिकवायचं तसं काही राहिलं नाही, आमचाच अभ्यास राहिलेला आहे. हा, ते ठीक आहे, ते होतच. आणि हा अभ्यास तुम्हाला वाटतंय की आता होईल, पण हा अभ्यास कधीच संपत नाही. कारण की हो मी ना सर. तुमच्या बरोबर बघा, शिकवता शिकवता वाचता वाचता मलाही कित्येक चुका मिळाल्या. आता बघायला गेलं तर ह्या चुका माझ्या लक्षात यायला पाहिजे होत्या की नाही, मी जेव्हा वाचलं तेव्हा. हो. पण मी देखील तुमच्यासारखीच चूक केली की परीक्षा आली परीक्षा आली परीक्षा आली म्हणून वाचन केलं आणि चुकांकडे लक्ष दिलं नाही. हा. आता क्लास परत कधी सुरू करायचा आहे आपला? म्हणजे आता पुढचा आपला रविवारी सोमवारी सुरू रविवारी होणार आहे. तर तुम्ही टाकणार, प्रश्नपत्रिका टाकणार रविवारी. हो, आता कसं होईल आपलं, की आपलं पुढची परीक्षेचा तयारी म्हणजे आता याच्यानंतर प्रारंभ नंतर आपली प्रवेशची परीक्षा आहे, बरोबर आहे. त्यामुळे तो क्लास सोमवारपासूनच सुरू होणार आहे. सोमवारपासूनच करायचं हा, का? म्हणजे जरी सरांनी आता तुम्हाला 2-3 दिवस 2-3 सुट्टी दिवस, ठेवून. नाही, ऐका ना, ऐका ताई, तुम्ही हो ना. तुमच्या वेळेनुसार पेपर लिहा, ती सवलत तुम्हाला दिली. पण म्हणून अभ्यास पुढच्या परीक्षेचा करायचा नाही असं नाही ना, कारण की आपण परीक्षेसाठी अभ्यास करतच नाही होत खरे. नाही, खरं. हा, त्यामुळे मग सोमवार हा काही वाईट दिवस नाहीये पुढचं चालेल. शिकण्यासाठी. चालेल. आणि प्रशांतजी, आपण 2 प्रश्न होते. हा, बोला. पेपर यावेळेला कधी आणि कसा मिळणार आहे? ह्या वेळेला पेपर हा दिलीपजी भारतीय वेळेनुसार सकाळी पाठवतील 24 तारखेला रविवारी. आणि तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही जागे असाल, फ्रेश असाल, त्या वेळेला तुम्ही सोडवा. त्यावेळेला जर रात्र असेल तुमच्यासाठी सोडू नका, दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सोडवा. बरं. आणि मागच्या वेळेसारखंच प्रिंटआउट घेऊन त्याच प्रिंटआउट घ्यायचं आहे का अगदी अगदी काही उत्तर पत्रिकेचा?
काही फरक नाहीये या वेळेला. ओके. सर रविवारचा पेपर रविवारीच द्यायचा आहे का नंतर पण दिलेला चालणार आहे? ताई तुम्ही नव्हतात का? आपण बोललो होतो की 27 तारखेला हो, भारतीय चालेल. वेळेनुसार संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही सोडून पाठवा. ओके 27. हो. चालेल. म्हणजे तुमच्याकडे भारतातली दिवस. सकाळ 24 तारीख ते 27 तारखेची संध्याकाळ, हम्म. म्हणजे 24चा पूर्ण दिवस, 25चा पूर्ण दिवस, 26चा पूर्ण दिवस आणि 27ची संध्याकाळपर्यंतचा वेळ. हा चालेल. ठीक आहे, हो सर. हो सर. चालेल. मग मी तुमचा नाही जास्त वेळ घेत, कारण की बहुतेक करून मला असं दिसतंय की तुम्हाला सगळ्यांना अभ्यास करायला वेळ हवाय. तर आता बरोबर आपण किती 9:22 झाले ना? आपण 9ला सुरू हो. केलं होतं. सॉरी, माझी वेळ बरं का, मी माझी वेळ बघतोय. हो सर. ते 27 झाले. बरोबर आहे. तर आपण मग उरलेला सगळा वेळ तुम्हाला मी देतो हो सर. अभ्यासाला. ठीक आहे, हो चालेल. हा, हो. जय गुरु. जय गुरु. ते जय